नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला येणारे असे 1000 प्रश्न आपण पाहत आहोत. त्यातील भाग क्रमांक 16 आज आपण महाभारती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये पाहणार आहोत. यातील पहिले भाग म्हणजेच भाग क्रमांक 1 ते 15पर्यंत महाभारती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही नक्कीच पहा आणि ही व्हिडिओ किंवा ही सिरीज कशी वाटत आहे कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि महाभारती गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज पाहूयात भाग क्रमांक 16मध्ये कोणकोणते प्रश्नांचा समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणास ओळखतात? नंदुरबार जिल्ह्यास. महाराष्ट्राच्या समुद्र नागरी पट्टीला समांतररित्या पसरलेला पर्वत कोणता? सह्याद्री पर्वत. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी नदी. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाचा नामलोक कराल? यशवंतराव चव्हाण यांचा. संत ज्ञानेश्वराचे समाधीस्थान कोणत्या ठिकाणी आहे? आळंदी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 कोणत्या शहरादरम्यान जातो? मुंबई ते दिल्ली. कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कृष्णा. परळी वैजनाथ औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. महाराष्ट्रात खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तुर्भे. महाराष्ट्रात खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोठे आहे? तुर्भे. महाराष्ट्रातील चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते? सोलापूर. खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून वासे ओळखले जाते? वासुदेव बळवंत फडके यांना. हैदराबाद मुक्तीसंग्रामचे नेतृत्व कोणी केले? स्वामी रामानंद तीर्थ यांनी. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पंडित नेहरू यांनी. लोकमान्य टिळक या खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? जहाल मतवादी. राष्ट्रसभेच्या कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला? लाहोर. श्री क्षेत्र माहूर येथे कोणत्या देवीचे शक्तिपीठ आहे? रेणुका देवीचे. सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? समर्थ रामदास स्वामी. सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? समर्थ रामदास स्वामी. खालीलपैकी कोणत्या संतांची बारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? संत एकनाथ. सार्वजनिक काकाचे संपूर्ण नाव काय? गणेश वासुदेव जोशी. समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालविले? र.धो. कर्वे. दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती? दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती? गोदावरी नदी. शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? कावेरी नदीवरती. लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? गोमती. तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते? निलगिरी पर्वतात. महाराष्ट्रातील कायदेमंडळ कशा स्वरूपाचे आहे? द्विगृही. महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती? 288. सातमाळा अजिंठा डोंगर रांगात कोणत्या लेण्या वसलेल्या आहेत? वेरूळच्या. भीमा व सिना यांचा संगम जिथे होतो ते दक्षिण सोलापूरमधील स्थान कोणते? कुंडल. गुरुकुंज आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संत तुकडोजी महाराज. गुरुकुंज आश्रम कोणी स्थापन केले होते? संत तुकडोजी महाराज यांनी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 कोणत्या शहरांना जोडतो? सोलापूर ते धुळे या शहरांना. वर्धा ही नदी कोणाची उपनदी आहे? वैनगंगा. तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर महाराष्ट्रात कोठे आहे? पुणे या ठिकाणी. रेडी हे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. रेडी हे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून कोणास नामोल्लेख कराल? चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू. आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष व सरसेनापती कोण होते? सुभाषचंद्र बोस. सन 1934मध्ये समाजवादी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? जयप्रकाश नारायण यांनी. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून कोणास ओळखले जाते? लोकमान्य टिळक यांना. समर्थ रामदास यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? जांब. सार्वजनिक सभा कोठे स्थापन झाली? पुणे या शहरात. आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरला आहे? दक्षिण अमेरिका. समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचे एकक कोणते? फॅथम. कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो भाग क्रमांक 16? नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि महाभारती गुरु यूट्यूब चॅनल नक्की शेअर किंवा लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच विचारा. आता आपण भेटूयात भाग क्रमांक 17मध्ये.
त्यातील हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, वनरक्षक किंवा महाराष्ट्रातील सरळ सेवा भरत्यांमध्ये आवश्यक आणि हमखासच येतील. त्याकरिता महाभरती गुरु या यूट्यूब चॅनल पाहत राहा. आणि आता आपण भेटूयात भाग क्रमांक 17मध्ये. तोपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद मित्रांनो.